महाविकास आघाडीकडून कोल्हापूरसाठी छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी खूप आधी जाहीर झाली असल्यामुळे ऑलरेडी आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झालाय, अशी माहिती सतेज पाटलांनी माध्यमांना दिली आहे। यावेळी कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतींचं व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचंच असा निर्धार कोल्हापूरच्या जनतेने केलाय। त्यामुळे मोठ्या मताधिक्याने शाहू महाराज विजयी होतील असा विश्वास काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी फार पूर्वीच जाहीर झाली होती आणि तिन्ही पक्षांनी आणि इंडिया आघाडीने शिक्कामोर्तब केल्यामुळं आमचा एक राऊंड प्रचाराचा ऑलरेडी पूर्ण झालेला आहे आणि प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी कोल्हापूरकरांच्या मध्ये आहे की कोल्हापुरातल्या मातीतलं व्यक्तिमत्व छत्रपतींचं हे दिल्लीला पाठवायचं, त्यामुळे आम्हाला 100% मताधिक्यानं आमची सीट येईल याची खात्री आहे। ही कोल्हापूरच्या अस्मितेची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची लढाई आहे। मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या गेल्या असून शाहू महाराजांसंदर्भात चुकीचे मेसेजेस तिकडून येण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे असं सांगताना सतेज पाटलांनी आता देशभरात वैचारिक लढाई सुरू असून या वैचारिक लढाईमध्ये शाहू महाराजांनी उतरावे अशी कोल्हापूरकरांची इच्छा होती। त्यानुसार मान गादीला मत गादीला असं आमचं कॅम्पेनिंग सुरू झालंय अशी माहिती दिली आहे। मितीचे कोल्हापूरच्या मातीचे आहे आणि रांगडं कोल्हापूर हे कोल्हापूरकरांच्या बाजूनं या ठिकाणी राहणार। कोणतरी काय सांगते म्हणून हा विषय इथं नाही, तर शेवटी कोल्हापूरच्या अस्मितेची लढाई आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची लढाई आणि कोल्हापूरकर शाहू महाराजांच्या बाजूनं राहणार। पण आजही एका बाजूला खासदार महाडिक म्हणतात की आम्ही शाहू महाराजांच्यावर वैयक्तिक टीका करणार नाही, मात्र दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीची टीका नाही, म्हणून मी त्याचं उत्तर मगाशीच दिलं की सुरुवात तिकडनं झालेली आहे, त्याच्याबद्दल लेखी तक्रार मी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दिलेली आहे। परत एकदा आपण ज्यावेळेस मागची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस देखील म्हणाला होता की अशा पद्धतीचं सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, परंतु पुन्हा एकदा असे काही मेसेज व्हायरल होत आहेत की आदर गादीला किंवा नाही, ते जाऊ दे, ते त्याला तो काय सोशल मीडियामध्ये काही मेसेजेस येणं एका पातळीपर्यंत आपण समजू शकतोय, त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीनं उत्तर देऊ की कशा पद्धतीनं त्याला उत्तर द्यायचं ते सुरूच आहे आमचं। मान गादीला मत गादीला हे चालू झालं आहे आमचं, त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे, तो सोशल मीडियावर चालेल, ती खालची पातळी येऊ नये एवढी अपेक्षा। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने अद्याप हातकणंगलेची जागा घोषित केली नाहीये। त्यामुळे आम्ही आघाडी म्हणून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आग्रही आहोत। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा सुरू असून स्थानिक पातळीवर आम्हा सर्वांचे मत राजू शेट्टींच्या बाजूने आहे। वंचितने तेथे उमेदवार दिल्याने आम्ही आज किंवा उद्या या जागेबाबतचा निर्णय जाहीर करू असं मत सतेज पाटील यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मांडलंय। नाही, अजून शिवसेनेनं परवा 17 मला वाटतं यादी जाहीर केली लोकांची, ते आता हातकणंगले त्यांनी जाहीर केलेलं नाही, त्यामुळे अजून हातकणंगल्याची चर्चा वरच्या पातळीवर चालू आहे। महाविकास आघाडी म्हणून अनेकांशी चर्चा आम्ही इथल्या स्थानिक लोकांशी प्रामुख्यानं केलेली आहे आणि सगळ्यांची इच्छा साधारणपणे दिसते की राजू शेट्टींच्या बाजूनं आपण राहावं, कारण की आता वंचितनं ऑलरेडी तिथं उमेदवार दिलेला आता, त्यामुळे या सगळ्या चर्चा वरिष्ठ पातळीवर होतील आणि आज किंवा उद्या मॅक्झिमम यातनं निर्णय येईल।